एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी मित्रांनो आपल्याकडे फक्त आता काही दिवस बाकी आहेत पहा. बरोबर, आता आपल्या या ठिकाणी पेपर मित्रांनो या ठिकाणी पहा 26 तारखेला होणार आहे. आपल्याकडे फक्त आता बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपण ₹249 टोटल 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ तयार केलेली पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई, लिपिक, हमालसाठी लागणारे सगळे आय-एम-पी प्रश्न भेटणार आहेत. सोबत मित्रांनो लेटेस्ट चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्यायचे आहेत. ₹249 आपण कुठेही खर्च करतो पहा. आता पाहिलं तर मित्रांनो चिकन सुद्धा या ठिकाणी 260च्या वर गेलेलं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. 249 आपण कुठेही खर्च करतो. मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी उपयोगी पडणार आहेत. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पहा. कमी वेळेमध्ये जास्त या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे. फास्ट रिव्हिजनसाठी पी-डी-एफ असणार आहे पहा. काय वाचावं कळत नसेल तर लगेच आपला पी-डी-एफ घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे पेपर सोबत मित्रांनो चालू घडामोडी, मराठी व्याकरणाच्या नोट्स सगळं काही मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. ₹249 जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला पेमेंट करा. चला जास्त काही सांगत नाही मित्रांनो. लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली आहे? ऑप्शन क्रमांक 3 विवेक भीमनवार यांची या ठिकाणी निवड झाली आहे. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 हा कोणास मिळाला आहे? तर पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 हा ऑप्शन क्रमांक 4 डोनाल्ड ट्रम्प यांना हा मिळालेला आहे पहा. लक्षात ठेवा, डोनाल्ड ट्रम्प यांना. नेक्स्ट आहे पहा, ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणास देण्यात आला आहे? तर मित्रांनो हा कोणास देण्यात आलेला आहे? अनंत अंबानी. ऑप्शन क्रमांक 4 अनंत अंबानी यांना देण्यात आलेला आहे पहा. महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे. ऑप्शन क्रमांक 3 मिलिंद साठे यांची निवड केलेली पहा. फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ठरली आहे? तर मित्रांनो मीरा भाईंदर ही महानगरपालिका ठरली आहे. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट पहा, शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील शहर कोणतं ठरलं आहे पहा. तर शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिलं शहर ठरलेलं आहे अमरावती. ऑप्शन क्रमांक 4 अमरावती आपलं बरोबर उत्तर आहे पहा. भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त सध्या कोण आहेत? तर ज्ञानेश कुमार. ऑप्शन क्रमांक 1 ज्ञानेश कुमार आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, परकीय गुंतवणुकीमध्ये भारतामधील कोणत्या राज्याचा पहिला क्रमांकावर आहे? तर परकीय गुंतवणुकीमध्ये आपलं महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक आहे. ऑप्शन क्रमांक 3. पुढचं 9 नंबरचा प्रश्न पहा, सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो कोणाची केली आहे? तर प्रवीण कुमार. ऑप्शन क्रमांक 4 प्रवीण कुमार यांची नियुक्ती केलेली पहा. पंजाब नॅशनल बँकेच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो कोणाची निवड केली आहे? तर हरमप्रीत कौर यांची या ठिकाणी निवड केलेली पहा. ऑप्शन क्रमांक 2. पेटा इंडियाचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2025चा कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो हा जो काही पुरस्कार आहे हा मिळालेला आहे रवीना टंडनला. ऑप्शन क्रमांक 3 रवीना टंडनला. एक गाव एक पाणवठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ज्यांचं नुकतंच निधन झालं आहे? तर मित्रांनो बाबा आढाव. ऑप्शन क्रमांक 1 बाबा आढाव. सुरक्षेसाठी कोणत्या राज्यामध्ये नवीन अभया ब्रिगेड पोलीस युनिटची सुरुवात करण्यात आली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, बिहार राज्य सरकारने याची सुरुवात केली. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर पहा. नेक्स्ट पहा, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2025 मध्ये कोणतं विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे? ते या ठिकाणी जर पाहिलं तर कोणतं विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 चंदीगड विद्यापीठ आपलं बरोबर उत्तर आहे पहा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारी जगामधील चौथी आणि भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, स्मृती मानधना याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 स्मृती मानधना. 2026चा बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो कोणाला जाहीर झाला आहे? ओम प्रकाश शहा. ऑप्शन क्रमांक 2 ओम प्रकाश शहा. 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आलं? तर मित्रांनो लक्षात ठेवा हे नांदेड जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलं. ऑप्शन क्रमांक 4 नांदेड.
अलीकडे कोणतं राज्य नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे? तर मध्य प्रदेश मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. एअर क्वालिटी इंडेक्स 2025 नुसार कोणतं शहर भारतामधील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलं आहे? तर सर्वात स्वच्छ शहर म्हणून मित्रांनो पुणे हे शहर या ठिकाणी घोषित करण्यात आलं आहे. आणि खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ₹249 या पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे पी-डी-एफ मिळून जातील. नेक्स्ट मित्रांनो, गोगाबिल सरोवर याला नुकताच रामसर स्थळ दर्जा प्राप्त झाला असून भारतामधील ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो भारतातील ते बिहार या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अत्यंत गरिबी निर्मूलन बघा अत्यंत गरिबी निर्मूलन करणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे? तर मित्रांनो केरळ याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 केरळ. नेक्स्ट पहा 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे? तर मोहनलाल ऑप्शन क्रमांक 3 मोहनलालला हा प्राप्त झालेला पहा. महाराष्ट्र शासनाचा ज्ञानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 हा कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो हा जो काही पुरस्कार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा भीमराव पाचाळे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर मित्रांनो केरळ हे राज्य ठरलेले पहा ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य. नेक्स्ट आहे जगामधील पहिलं स्काय स्टेडियम कुठे उभारण्यात आलं आहे? तर बघा सौदी अरेबिया या ठिकाणी हे उभारण्यात आले ऑप्शन क्रमांक 3 सौदी अरेबिया. आशिया कप 2025चं विजय पथक कोणत्या देशाने जिंकलं आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 भारत देशाने जिंकलेले पहा ऑप्शन क्रमांक 4 भारत. युनेस्कोचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो युनेस्कोचे नवीन महासंचालक म्हणून खालिद एल इनानी यांची निवड केली आहे. 2025चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो हा मिळाला आहे डी गुकेश, प्रवीण कुमार, मनू भास्कर. म्हणजे वरील सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? आपल्याला विचारलं मित्रांनो 2024चा. तर लक्षात ठेवा राम सुतार ऑप्शन क्रमांक 3 राम सुतार. 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आलं होतं? तर मित्रांनो हे सातारा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातारा जिल्ह्यामध्ये आयोजित केलं होतं पहा. पहिला अंध महिला T20 विश्वचषक विजेता देश कोणता ठरला आहे? तर मित्रांनो पहिला अंध तर भारतच ठरलेला आहे पहा. नेक्स्ट पहा लेखक प्रदीप कोकरे यांना कोणत्या भाषेसाठी 2025चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला आहे? तर मराठी भाषेचा ऑप्शन क्रमांक 1 मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे पहा.
मालदीव देशाच्या गॉगल टुरिझमच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, कॅटरीना कैफची या ठिकाणी नियुक्ती केलेली पहा. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत ऑप्शन क्रमांक 1 रोहित पवार. मदरसा बोर्ड रद्द करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर मित्रांनो, उत्तराखंड हे राज्य ठरले पहा. पशुधन आणि कुक्कुटपालनाला कृषी दर्जा देणारी भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे पहा. नेक्स्ट पहा की G7 शिखर संमेलन 2025चं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं होतं? तर मित्रांनो, हे कॅनडा या देशामध्ये ऑप्शन क्रमांक 2 कॅनडा या देशामध्ये करण्यात आलं होतं पहा. मराठी भाषेला देशातील कितवी अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे? तर मित्रांनो, मराठी भाषेला देशामधील कितवी 7वी. नेक्स्ट पहा, देशातील पहिला सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे? तर मित्रांनो, कोपरगाव या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोपरगाव या ठिकाणी सुरू करण्यात आले पहा. 2025 मध्ये युनेस्कोने भारतामधील मराठा लष्करी भूदृश्य या नावाने किती किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केला आहे? तर 12 याचं बरोबर उत्तर मित्रांनो किती? 12. पुढचा प्रश्न आहे, भारतामधील पहिलं AI मंदिर कुठे होणार आहे? तर AI मंदिर मित्रांनो तिरुपती या ठिकाणी होणार आहे पहा. इराणी चषक 2025चा विजेता संघ विदर्भ ठरला असून उपविजेता कोण आहे बघा इराणी चषकचा? त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 शेष भारत. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 शेष भारत. महाराष्ट्राचा 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर महाराष्ट्राच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नितीन करीर. नेक्स्ट पहा, महात्मा गांधी सेवा पुरस्कार कर्नाटक 2025 हा कोणाला मिळाला आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, हा जो काही पुरस्कार आहे हा मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक 2 रामचंद्र गुहा यांना. नेक्स्ट पहा, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो, हा विनोद कुमार शुक्ल यांना प्रदान केलेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 विनोद कुमार शुक्ल यांना. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो विजया रहाटकर. लक्षात ठेवा, विजया रहाटकर. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या सध्या मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 रेखा गुप्ता. याचं काय पहा, बरोबर उत्तर पहा. नेक्स्ट मित्रांनो, कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला महाराष्ट्र वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला असून ते महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली. मित्रांनो लक्षात ठेवा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. नेक्स्ट पहिली कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा मार्च 2026 मध्ये कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर ही मित्रांनो कोणत्या देशामध्ये? तर भारतामध्ये ही आयोजित केली जाणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 भारत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती व्यक्तींना 2025चा राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार मिळाला आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 36. लक्षात ठेवायचं आहे 36. पुढचा प्रश्न आहे, ICC T20 विश्वचषक 2026चा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर कोण आहे मित्रांनो? रोहित शर्मा. ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा. दरवर्षी जागतिक सांख्यिकी दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? मित्रांनो दरवर्षी 20 ऑक्टोबरला हा जागतिक सांख्यिकी दिवस साजरा केला जातो. सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रामधील महिलांसाठी मासिक पाळीच्या रजेला मंजुरी देणारं देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर कर्नाटक हे राज्य ठरलेलं आहे पहा. कोणतं? कर्नाटक. देशामध्ये पहिली हायड्रोजन ट्रेन ही कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? तर मित्रांनो देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही हरियाणा या ठिकाणी चालू करण्यात आली. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर आहे पहा. ज्या मंत्र्यावर गंभीर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे आणि जो सलग 30 दिवस तुरुंगात आहे त्याला त्याच्या पदावरून त्वरित दूर करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं? तर मित्रांनो 130वा घटना दुरुस्ती. ऑप्शन क्रमांक 2 130वा घटना दुरुस्ती. नेक्स्ट पहा, CP राधाकृष्ण हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती ठरले आहेत? हे मित्रांनो 15वे उपराष्ट्रपती ठरलेले आहेत पहा. कितवे? 15वे. CP राधाकृष्ण हे भारताच्या उपराष्ट्रपती होण्याआधी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदावर कार्यरत होते? तर मित्रांनो ही कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदावर कार्यरत होते? तर लक्षात ठेवायचं आहे पहा, महाराष्ट्र राज्य. ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. नेक्स्ट पहा,
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर श्री चंद्रशेखर. आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट खंडपीठ कोठे सुरू करण्यात आलं आहे? तर मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर या ठिकाणी. भारतीय लोकपालाचं नवीन ब्रीदवाक्य नागरिक सक्षमीकरण भ्रष्टाचार उघडीकरण हे स्वीकारलं आहे. तर आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अजय खानाविलकर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अजय खानाविलकर. पुढचा प्रश्न आहे पहा. भारत देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो न्यायमूर्ती सूर्यकांत. ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती सूर्यकांत याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारे भारतामधील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे उत्तराखंड. ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे पहा. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला? तर मित्रांनो लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस यांनी 18वे ऑप्शन क्रमांक 2 18वे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे सध्या विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? तर आपल्या महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष आहेत ऑप्शन क्रमांक 1 राहुल नार्वेकर. कोण आहेत पहा? राहुल नार्वेकर सध्याचे अध्यक्ष आहेत पहा. नुकतेच बघा 24 ऑक्टोबर 2025 रोजी झालेली हत्ती गणना 2023 नुसार भारतामध्ये सर्वात जास्त हत्ती कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर मित्रांनो सर्वात जास्त जे काही हत्ती आहेत पहा हे कर्नाटकमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. कुठं? कर्नाटक राज्यामध्ये. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो प्रतिभा सिंग. ऑप्शन क्रमांक 1 प्रतिभा सिंग याचं बरोबर उत्तर आहे पहा. इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडून येणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? तर मित्रांनो पहिल्या महिला कोण आहेत? तर शांता रंगस्वामी याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोण आहे? शांता रंगस्वामी. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो जपानच्या पहिल्या महिला तर साने ताकाई याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 साने ताकाई. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या 37व्या अध्यक्षपदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे? तर मिथुन मन्हास. ऑप्शन क्रमांक 3 मिथुन मन्हासने हा स्वीकारलेला आहे पहा. आशियातील पहिल्या महिला लोको पायलट कोण ज्यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे? तर मित्रांनो ज्यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे तर ऑप्शन क्रमांक 1 सुरेखा यादव याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. ऑप्शन क्रमांक 3 संजय मल्होत्रा. तुम्हाला जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDF वरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या.
तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही, कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढं कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील.